आप्पा, हे सगळं माझ्यामुळे होत आहे का? माझ्यामुळे होत असेल ना तर मी गाव सोडून जातो. नाही, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना उगाच कशाला त्रास? मी गाव सोडून जातो. तसं पण मला तुमच्याशिवाय राहायची सवय आहेच की. गोपाळ, तसं सारखं सारखं निघून जायची जर भाषा केलीस ना तर मी माझं काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन बघ. नाहीतर काय लगा, तू आपल्या गावचा देव माणूस आहे की. आणि आपल्या या देव माणसाला ही जामकर साहेब केवढं त्रास देतात. त्यांच्या वर्दीचा ना गैरफायदा घेतात ते. मग आपण कशासाठी आहे? अरे आपण मागं उभं राहू याच्या. या जामकरचा माज उतरवायला पाहिजे. बरोबर बोलताय आप्पा तुम्ही. आता जर या जामकर साहेबांनी अजून त्रास दिला का नाही तर आपण ह्यांची कंप्लेंट डायरेक्ट कलेक्टर साहेबांकडेच करू. हा, कंप्लेंट काय, अख्ख्या गावातल्या सगळ्या माणसांना घेऊन मोठा मोर्चा काढू आपण. मग बघू या जामकर साहेब आपल्याला कसा त्रास देत ती. बरोबर आहे का नाही? वरच्या काढू, वरच्या काढू. अहो पण आपल्या लालीचं काय हो? तिची काय चौकशी लावली यांनी? तुम्हाला हे माहीत असेल की तुमच्या लग्नाच्या आधी माधुरीचं आणि तुमच्या मिस्टरांचं लग्न जमलं होतं. आमचं लग्न होणार होतं. लहानपणीच ठरलं होतं आमचं लग्न. माधुरीला ह्यांच्याशी लग्न करायची इच्छा होती, पण तिला आप्पांनी आमच्या वडिलांना दिलेला शब्द माहिती नव्हता आणि त्यांच्यातला व्यवहार पण माहित नव्हता. मग तुमचा माधुरीवर राग असेल खूप. हो, होता की. लय भांडायची ती माझ्यासोबत. बाचाबाची पण झाली होती. माझ्या हळदीत तिनं माझा हात पिरगाळला होता. मग एकदा दुकानावर मी तिचा हात पिरगाळला. खून करून टाकला, मारून टाकला. हो नाही, काय बोलताय साहेब? नंतर तिला तिची चूक कळली आणि तिने आमच्या दोघांचं नातं स्वीकारलं. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये लय चांगली मैत्री झाली आणि मग त्या लग्नाची शॉपिंग तुम्ही दोघींनी मिळून केली. हा, साताऱ्याला. आई आई तू या दोघींच्या मैत्रीचे किस्से ऐकून रडायला आलो मला. आई आई मग तुम्हाला तिची आठवण येत असेल मग? हो साहेब, लय आठवण येते. असं वाटतं तिनं परत यावं, पण अजून ती तुम्हाला सापडली नाहीये ना. कशी सापडेल? शोध चालू आहे ना तिचा. हा, पक्या मामा आणि मामी तुम्ही तिला हुडकून काढाल या आशेवरती जगतायत, पण तुम्ही तिला हुडकाऐवजी सामान्य जनतेला असं बोलवून चौकशी करताय. फार वाईट आहेत हे पोलीस. आय हेट पोलीस. पण तुम्ही आम्हाला 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या आहात स्वभावाने. तुम्ही गेलात तरी चालेल. येते. माधुरी कुठे आहे?